झी 24 तास एक पाऊल पुढे। सर्वच गिरणी कामगारांना मुंबईत घरं मिळणार नाहीत, त्यामुळे एमएमआरडीए बांधत असलेल्या घरांचं जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी घरांसाठी जमिनी उपलब्ध होतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घरांबाबत एक बैठक पार पडली। या बैठकीला महसूल मंत्री, गृहनिर्माण राज्यमंत्र्यांसोबत गिरणी कामगार संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते। एमएमआरडीए क्षेत्रात भाडेतत्वावर 1 लाख घरं बांधण्याचे प्रस्तावित आहे। यापैकी 38,000 घरांचं बांधकाम सुरू आहे। यापैकी काही घरं गिरणी कामगारांना विक्री तत्वावर उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे। या घरांचं क्षेत्रफळ 160 चौरस फूट आहे। यातील 2 सदनिका एकत्र करून 320 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका कामगारांना द्यावी अशी संघटनांची मागणी आहे। याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। या घरांची किंमत म्हाडाच्या नियमावलीप्रमाणे निश्चित करण्यात येणार आहे। मुंबई बाहेर जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणच्या जवळपासही सरकारी जमीन देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे। अशा काही जागाही महसूल विभागानं उपलब्ध केल्या आहेत। राज्य शासन म्हणून घेऊन आम्ही भूमिका केली की जास्तीत जास्त लोकांना आम्ही एमएमआर रिजन मध्ये घर देऊ इच्छितो, परंतु सर्वांनाच 1,40,000 लोकांना आपण घर देऊ शकत नाही आणि म्हणून काही लोकांनी जिल्हास्तरीयवरती पण देखील घराचा घेण्याचा विचार करावा ही स्पष्ट भूमिका शासनाकडून व्यक्त केली। एमएमआर रिजन मध्ये आज आपल्याला जे रेंटल हाऊसिंग मध्ये जे लोकांना आपल्याला घर देता येईल त्या हिशोबाने याही रेंटल हाऊसिंग मध्ये आपण घर देण्याचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। परंतु निर्णय निवळ घेतलेला नाही, तर निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक सचिव स्तराचे पण अधिकारी आपण नेमण्याचं काम केलेलं आहे। कारण डीसीआरस मध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतील, ते चेंजेस देखील आपण प्रस्तावित करण्याचे आदेश आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे। आज एमएमआरडीची जी 38,000 घरं आहेत, ती जी 18,000 घरं तयार होतील एकत्र केल्यामुळे, ती घरं त्याच्यातली काही वाटा हा गिरणी कामगारांना तातडीने देण्याचा निर्णय सरकार ह्या आठवड्याभरात घेईल। दुसरं असं महत्त्वाचं आहे की 1 लाख अजूनही एमएमआरडीची घरं बनणार आहे आणि त्याच्यामधली 75,000 घरं ही गिरणी कामगारांना देण्यासाठी कायद्यात बदल करून तो सुद्धा साधारणतः 3 महिन्यात आम्ही निर्णय करू अशा तऱ्हेचं आश्वासन आज मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।